पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। बकऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश। गेल्या काही दिवसांपासून शहरात बकऱ्या तसेच जनावरे चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली। मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील टेलिफोन कॉलनीतून सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास 54,000 किमतीच्या 5 बकऱ्या चोरून निर्दयतेने कारच्या डिक्कीत कोंबून चोरटी वाहतूक करत असताना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना संशय आल्यानं त्यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु गाडीत चोरी केलेल्या बकऱ्या असल्यानं चोरट्यांनी वाहतूक पोलिसांना न जुमानता भरधाव वेगानं गाडी चालवली। पोलिसांना गाडीत काही असल्याच्या संशयावरून तत्काळ पोलीस स्टेशनला माहिती देत गाडीचा पाठलाग करत असताना सदर कार चालकांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय वीर भगतसिंग चौकातून कसलाही विचार न करता सैरवैर बेभान गाडी चालवत मोहम्मदिया प्लॉट मार्गे राष्ट्रीय महामार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असताना शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात आपल्या जीवाची बाजी लावत कारचा पाठलाग करत उपनिरीक्षक आशिष शिंदे, सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, विनोद कुंभरे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मंगेश विलेकर, गजानन ठाकरे, साजिद खान, सोमनाथ फुके व माना पोलीस स्टेशनचे उमेश हरमकर, पंकज वाघमारे यांनी अखेर बडनेरा नजीक आरोपी मोहम्मद फैजान वयवर्ष 39, वशी वयवर्ष 22 व मारुती एक्स टीम कंपनीची कार क्रमांक MP04HA1214 चा चालक वाजिद अली वयवर्ष 36 सर्व राहणार भोपाळ यांना ताब्यात घेतले। त्यांच्या जवळून पोलिसांनी एक मारुती एक्स टीम कंपनीची कार किंमत 5 लाख रुपये व बकऱ्यांची किंमत 54,000 असा एकूण 5,54,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करत आहेत।